आम्हाला कळलं पाहिजे तू कुणाशी बोलत होतीस आणि आता कुठे निघालीयस? मामा काय झालं? ही एवढ्या रात्री कुठे निघालीये? कुणालाही न विचारता न सांगता कोणाला भेटायला चाललीये ही? मी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाहीये। तू कुठेही जाणार नाहीयेस, या घरची सून आहेस तू। मामा तिला हवं तिथं ती कधीही कुठेही जाऊ शकते। नाही दिग्विजय, स्टॉप हार। तिला तिच्या रूम मध्ये जायला सांग। अरे हक्काना विचार, बायको आहे तुझी ती। म्हणूनच तर मी सांगतोय ना, माझ्या बायकोने तिला हवं तसं वागावं। अरुंधती, तुला जिथे जायचंय तिथे तू जाऊ शकतेस। मला तुझी मदत हवी होती, करशील? रू, असं काय विचारतेस? तुला वाटेल ती मदत करायला तयार आहे मी। बरं ऐक, रू पण हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? आणि मुळात हे सगळं करणार कशी आहेस तू? एकदा ठरवलंय ना करायचं, मग करायचंच। हे सगळं करावंच लागणार आहे नितीन। काय झालं? तुम्हाला माहितीये काय घोळ झालाय? आबा येत नाहीयेत रिसेप्शनला। काय रे बाबा? काय डोक्यात खूळ घेऊन बसलेत काय कळत नाही। दाजी, तुम्ही का नाही येत माझ्या बरोबर? तुम्ही आलात तर अरुला बरं वाटेल की, आणि तिला पण वाटेल की आपलं कोणतरी माणूस आलाय। होय, आपल्या पोरीसाठी जाणं भागच आहे। ठीक आहे। अरुंधती कुठे? इथेच होते कुठेतरी, बघितलं नाहीये मी तिला। बहुतेक तिच्या रूम मध्ये असेल। संध्याकाळची पार्टी तिच्यासाठी आहे हे सांग तिला, त्यामुळे जरा नीट तयार हो म्हणा। तर एक काम कर, त्या ब्युटी पार्लर मध्ये घेऊन जा। जरा धड दिसली तर काही बिघडणार नाहीये। ती जाईल असं मला वाटत। हो, तेही खरंच आहे। काय करूया? आत्तू, आपण एक काम करूया ना, त्या ब्युटिशियनला घरीच बोलवूया। मी फोन करू का तिला आता? ती येईल घरी। गुड, ताबडतोब फोन कर त्यांना आणि बोलावून घे। त्याची काही गरज नाहीये। म्हणजे घरी कोणालाही बोलवायची गरज नाहीये। मी स्वतः जाते पार्लर मध्ये। संध्याकाळच्या पार्टीला छान दिसलंच पाहिजे, नाही का? एक काम कर अरुंधती, राधिका येईल तुझ्या बरोबर। काळजी करू नका पद्मिनीजी, मी कुठेही पळून जात नाही। आणि तुमची गाडी घेऊन जाते, तुमचाच ड्रायव्हर आहे। माझ्यावर नाही, निदान त्याच्यावर तरी विश्वास ठेवा। येते। हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू अ स्पेशल पार्टी। दिग्विजय सरंजामे यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी। आमच्या ब्रोनं आमच्यासाठी एक वहिनी आणली आहे, अरुंधती। तिच्या वेलकम साठी ही पार्टी। सो लेडीज अँड जेंटलमॅन, नाउ प्लीज एन्जॉय, इट्स ऑल योर्स। हॅलो विष्णू, कुठे आहेस तू? अरुंधती मॅम तुझ्या सोबत आहेत ना? नाही?